नमस्कार मंडळी. आजच्या नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा. आता कसं आहे, नारळी पौर्णिमेच्या दिवशी खास करून कोकणामध्ये नारळाची वडी किंवा नारळी भात हा अगदी आवर्जून केला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. त्यातही नारळी भाताला बऱ्याच लोकांकडे साखर भात असंही म्हटलं जातं. मंडई, या नारळाच्या वड्या अत्यंत बहुगुणी आहेत. आज तुम्ही सगळ्यांनी घरी केलीच असेल नारळाची वडी किंवा केला असेल नारळी भात. पण कसं आहे मंडई, आयुर्वेदाने याची पण एक सो कॉल्ड रेसिपी सांगितलेली आहे आणि त्याचं प्रमाणही सांगितलेलं आहे. तर या आयुर्वेदात सांगितलेल्या नारळाच्या वडीची जी पाककृती आहे त्यामध्ये नारळाच्या वडीचं नाव नारिकेलखंड असं दिलेलं आहे. यासाठी साहित्य: पाणीदार नारळाची खोवलेली चव 375 ग्रॅम, नारळाचे पाणी, गाईचे तूप 235 ग्रॅम, साखर 750 ग्रॅम, सुंठीची चूर्ण किंवा पावडर 190 ग्रॅम, गाईचे दूध 375 ग्रॅम, वंशलोचन चूर्ण 25 ग्रॅम, सुंठ 25 ग्रॅम, मोठी पिंपरी 25 ग्रॅम, मिरी 25 ग्रॅम, नागरमोथा 25 ग्रॅम, छोटी वेलची 25 ग्रॅम, दालचिनी 25 ग्रॅम, तेजपत्र 25 ग्रॅम, नागकेशर 25 ग्रॅम, धणे 25 ग्रॅम, गजपिंपरी 25 ग्रॅम आणि जिरे 25 ग्रॅम. ही जी 25 ग्रॅम म्हणून आपण जी वेगवेगळी नावं वाचली त्या सगळ्यांचं आपल्याला इथे चूर्ण करायचं आहे किंवा चूर्ण त्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. त्याचं काय करायचं ते आता कृतीमध्ये पाहूया. सर्वप्रथम खोवलेलं नारळ गाईच्या दुधात शिजवायला ठेवावं. नारळ आणि दूध शिजून खव्याप्रमाणे घट्ट झाले म्हणजे त्यामध्ये गाईचे तूप घालून मंद आचेवर भाजून घ्यावं. त्यानंतर ते वेगळ्या ताटात काढून घ्यावे. नंतर एका पातेल्यात साखर आणि नारळाचे पाणी घालून मध्यम आचेवर पाक करावा. जेव्हा 3-4 तारांचा पाक तयार होईल तेव्हा गॅसवरून पातेले काढून घ्यावे. त्यानंतर भाजून घेतलेले नारळ, साखरेचा पाक आणि जी छोटी छोटी द्रव्ये सांगितली 25 ग्रॅम प्रमाणातली, त्या द्रव्यांचं ते चूर्ण हे सगळं एकत्र एकजीव करावं. एका ताटाला थोडं तूप लावून त्यावर हे एकजीव केलेलं मिश्रण थापून घ्यावं आणि त्याच्या वड्या पाडाव्यात. या वड्यांना काचेच्या भांड्यात सुरक्षित ठेवावं. इथे हे महत्त्वाचं आहे की काचेचं भांडं खास करून नमूद केलेलं आहे. बरं, या वड्यांचं प्रमाण किती असावं आपल्या जेव्हा तुम्ही खाणार आहात? 3 ते 4 ग्रॅम, म्हणजे जास्तीत जास्त 1 ते 2 वड्या एवढं पुरेसं आहे. आणि याला अनुपान म्हणजे खाऊन झाल्यानंतर तुम्ही काय घेणार तर जल किंवा गाईचं दूध. केव्हा खायचं आहे? सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी या तिन्ही वेळेला 3 ते 4 ग्रॅम एवढ्याच प्रमाणात ते खायचं आहे. अर्थात तुमच्यापैकी कुणाला जर शुगर असेल, डायबिटीसचा त्रास असेल किंवा कफाचाही त्रास असेल तर शक्यतो संध्याकाळच्या वेळेला नारळाची वडी खाऊ नका. त्यामुळे कफ वाढण्याचा प्रमाण आपल्याला टाळता येऊ शकेल आणि साखरेमुळे काही वेळेला काही रुग्णांना कफ होताना दिसतो, तो त्रास होणार नाही. बरं, याशिवाय नारळाच्या वडीचे गुण आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. सर्व प्रकारच्या पोटदुखीमध्ये, ॲसिडिटीच्या काही अवस्थांमध्ये, उलटी होत असताना, हृदयरोगाच्या काही विशिष्ट अवस्थांमध्ये अल्पमात्रेमध्ये नारळाची वडी उपयोगी ठरते. त्याशिवाय ही नारळाची वडी अत्यंत बलकारक म्हणजेच टॉनिक आहे. पण मंडळी, हे जरी या नारळाच्या वडीचे गुण असले तरी जेव्हाही तुम्हाला ॲसिडिटी होईल किंवा पोटदुखी होईल तेव्हा आपल्या जवळच्या वैद्यांना आपण प्रत्यक्ष भेटून त्यांच्या सल्ल्यानेच
नारळवडी घ्यावी की नाही हे ठरवावं. आपल्या स्वतःच्या माहिती आहे म्हणून घेण्याची आपली जी नेहमीची एक टेंडन्सी असते त्याला मात्र इथे आपण कंट्रोल करणं जरुरी आहे. अदरवाईज आपल्याला हवे तसे रिझल्ट्स मिळू शकणार नाहीत. तर पुन्हा एकदा आजच्या नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही सर्वांनीच येत्या शरद ऋतूच्या दृष्टीने सुद्धा नारळवडीचे अगदी सांगितलेल्या विशिष्ट मात्रेमध्येच म्हणजे 3 ते 4 ग्रॅम एका दिवसाभरात या प्रमाणातच नारळवडीचं सेवन करावं. थोडक्यात यामुळे पित्ताचा उद्भवू शकणारा त्रास टाळता येईल. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती अशी की खास करून जी लोक हा व्हिडिओ ऐकतायत बघतायत आणि जे कोकण किनारपट्टीला किंवा मुंबईच्या आर्द्र हवामानामध्ये राहत आहेत अशांनी मात्र ही नारळवडी फ्रीजमध्ये ठेवावी आणि आपल्याला खायचं असेल त्याच्या 1 तास आधी वडी ताटलीमध्ये बाहेर काढून घ्यावी आणि त्यानंतर 1 तासाने ती खावी. म्हणजे थ्रोट इन्फेक्शन्स होण्याची शक्यता कमी राहते आणि उत्तम परिणाम अनुभवायला मिळतील. तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही जर कमेंटमध्ये मेन्शन केलं तर एक वैद्य म्हणून माझाही अभ्यास उत्तम होण्यास मदत